माझे वडील त्यांच्या घरामध्ये रूममध्ये गेले, म्हणजे तुम्ही बाहेरच थांबा, काय झालं बघायचं. तर मग म्हटल्यावर मग सगळे बोलायला लागले तिथं की नाही का भूत लागले. तर मग मला तर काही विश्वासच नव्हता, म्हणजे नाही का मी पण हसायच्या आधी की हे असलं काहीच नसतं. मग माझ्या बहिणीला मी म्हटलं की आपण बघूच आज, म्हणजे नेमकं काय असतं, हे खरंच भूत आहे का काय. तर मग माझी बहीण तर घाबरते, तिला काही जरी झालं तर तिला भीती वाटते. तर मग म्हटलं, मग माझे पप्पा म्हटले की तुम्ही नका येऊ, म्हणजे कारण की माझं माहेर तुळजापूर आहे. तर मग आमच्या पप्पांना ह्या गोष्टीवर सगळ्यांना विश्वास आहे. तर कारण की आमच्यात म्हणजे माझ्या पप्पांना खंडोबाचं वार आहे. तर मग ते माझ्या पप्पांवर विश्वास ठेवूनच त्यांना नाही का चला तुमचं काहीतरी ऐकल म्हणून त्यांना घेऊन गेले ते. मग घेऊन गेल्यावर मग म्हणजे तुम्हीच थांबा, पण आम्हाला बघायचंच होतं की नेमकं म्हणजे काय काय असतं, कसं असतं, हे खरंच आहे का खोटं आहे. मग म्हटल्यावर मग त्यांनी मग तिच्या सासूनी आणि माझ्या पप्पांनी तिला पकडलं, म्हणजे एक इकडून आणि आमच्या इथे एक अण्णा म्हणून राहतात, त्यांच्यात एल्लम्मा देवी आहे. तर मग ते म्हणले की आता घाबरले ना सगळं की अशी करायला लागले, तर आपण म्हणजे पळत पण होती म्हणून पकडलं होतं. आणि हे तुमच्या डोळ्यासमोरच होत होतं का? हो. तर मग आम्ही असं ते काय म्हणजे तिला पकडण्याच्या आधी ती काय करत होती? ती म्हणजे नाही का असं दारू पाहिजे, हे पाहिजे, म्हणजे त्यांच्या सासूने तिला ती दुपारी 12 वाजता कामावरून आली होती. मग आल्यावर ती झोपली. मग झोपल्यावर त्यांना वाटलं की हे कधी कामाचा कंटाळच करत नाही, कारण की त्यांचा सासूचा तिच्यावर लय विश्वास होता. तर मग ती म्हणजे जाऊ दे, आजारी पडतं माणूस म्हणून झोपू दे तिला. मग झोपू दे म्हटलं, तर मग त्यांनी 5 वाजता त्यांनी चहा बनवला की चहा तरी हे. तर ती म्हणली नको, माझी तब्येत ठीक नाही, म्हणजे चहा तरी पे. मग तिला उठ नाही का चहा पे. तर ती डायरेक्ट असं उठली मग वाटतं, आणि म्हणजे दारू चाहिए असं हिंदीतून त्यांना म्हणायला लागले, म्हणजे मला चहा प्यायचा नाही. मग त्या घाबरून मग माझ्या पप्पांना बोलवायला आलं. तर मग आल्यावर मग तिला पकडून त्या अण्णाच्या घरात घेऊन चालले होते. मग घेऊन चालल्यावर आम्ही बाहेरच होतो तरी पण दोघी बहिणी की नेमकं काय बघू. तर मग त्यांनी रूममध्ये तिला घेऊन चालले होते. तर तो म्हणजे आतापर्यंत माहितीच नव्हतं की नेमकं काय चाललं आहे. मग तिला अण्णाच्या रूममध्ये घेऊन चाललो होतो, तेव्हा ती अशी बोलायला लागली की म्हणजे 7 रूम होत्या, आणि नाही का म्हणजे मला ह्या घरात कशाला घेऊन चालले, माझं घर तर एकदम कडलं आहे. मग आम्ही म्हटलं की कडला तर एक बिहारी म्हणून राहायचं ना, ते तर त्याचं घर आहे, मग ही अशी काय म्हणते. पण तरी पण कोणी असंच नाटक करत असं लक्ष देत लक्ष देत नव्हते. मग तिला त्यांच्या रूममध्ये